हा या मेहमान या. जैन सर. हा जैन जैन बसा. नको सर. बसा. नको सर. कसं काय चाललंय? होय की चांगलं चाललंय की. टेन्शन मध्ये दिसताय तुम्ही. नाही काही नाही. नाही ना. काय होतं नवीन नवीन एखादा सिनियर आला ना की टेन्शन येणं स्वाभाविक आहे. हा. टेन्शन नाही घ्यायचं आपण बिनधास्त राहायचं. मी खूप शांत स्वभावाचा माणूस आहे, कळलं? होय सर. बाकी कामकाज कसं काय चाललंय? चांगलं चाललंय की. आणि ते सरदेसाईंची केस कुठपर्यंत आली? होय सर लवकरात लवकर सॉल्व्ह होईल. आहे ना. तुमचे काय ते ठाकूर साहेब त्या केसच्या मागे आहेत काय? होय सर. फक्त त्याच केसच्या मागे आहेत? होय सर एका वेळेला एकच केस नाही का. हो हो हो. राहतात कुठे ते? कोण राणी सर देसाई? सदस्य नाही ठाकूर ठाकूर. पोलीस क्वार्टर्स मध्ये राहतात. ट्रॅक रेकॉर्ड कसं आहे त्यांचं? चांगला आहे की. म्हणजे आतापर्यंत त्यांच्या टेबलवर एक सुद्धा केस पेंडिंग नाही असा रेकॉर्ड आहे त्यांचा. बरं. घरी कोण कोण असतं? ते आणि त्यांची आई. आणि बाबा? वडील कॉन्स्टेबल होते वारले. हो. वय काय असेल आईंचं? असेल 60-65. लग्न झालं? नाही सर. अजून नाही झालं? नाही म्हणजे आता ठरलंय. ठरलंय? अरे वा. आपण कमाल आहे. लग्न ठरलेलं असताना सुद्धा आपल्या कामात एवढं लक्ष द्यायचं म्हणजे व्हेरी डिफिकल्ट जॉब. काही व्यसन वगैरे? अजय सरांना? नाही सर. बरं मग काय चिरीमिरी आपलं चाय पाणी? नाही सर म्हणजे त्यांची इमेज एकदम स्वच्छ आहे. एक बी बट्टा लागलेला नाही बघा त्यांच्या नावावर अजून. होय. पण या केसबद्दल बरीच बदनामी ऐकतोय त्यांची. बरं वय काय असेल त्यांचं आता? म्हणजे मला तसं माहीत नाही. शिक्षण? शिक्षण मी तसं काय मला माहीत नाही. मूळचे मुंबईचे आहे की आणखीन कुठलं गाव? मुंबईचं कुठला मला म्हणजे एक्झॅक्टली आयडिया नाही मला. काय माहिती तुम्हाला? अहो साहेब तुमच्या शेजारी बसणाऱ्या माणसाबद्दल तुम्हाला काही माहिती नाही. तुम्ही त्या गुन्ह्याचा शोध तपास कसा काय लावणार? चला या आता. हो सर. मेमाने जरा नेमाने कामाकडे लक्ष द्या. चालू. लावू का? हो. असाच लावू ना? आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा हे सगळं. ऋतू माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला. पण तो आता हे जे काही करतोय ना म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं निलिमा जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी
बाहेर तुमची वाट बघते.